पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। तर यामध्ये एका पैशाचाही व्यवहार झाला नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। पुणे जमीन प्रकरणामध्ये अजित पवारांना जेव्हा कुणकुण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवलं असतं तर असं झालं नसतं। मात्र त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होतात असा खोचक टोलाच राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला। त्यातील शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती समोर आली होती। जमीन व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या पत्त्यावरील ऑफिसला टाळं असल्याचंही समोर आलं होतं। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेले दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सोसायटीमध्ये राहतात। गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न विचारला जात होता। विशेष म्हणजे अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे तर दिग्विजय फक्त 1% भागीदार आहे। पार्थ पवार प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत असं चौकशी झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर खडसेंनी राजीनामा दिला नव्हता, त्यांना पक्षानंच काढलं होतं असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजनांनी लगावला। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता भीमराज सेनेनं उडी घेतली। पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमराज सेना प्रमुख राजभाऊ थाटे यांनी केली। मनोज रांगेंच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी अमोल खुने आणि दादा गरड यांना अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं तर सरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवर गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। भाजप आमदार नारायण कुचे जरांगे पाटलांची भेट या दोघांनी घेतलेली आहे। तर नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार आहेत। धमकी प्रकरणी कुचे यांच्याकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज रांगे पाटलांनी केला। तर माझ्या हत्येबाबत कांचन नावाच्या व्यक्तीसोबत धनंजय मुंडेंनी 20 मिनिटं चर्चा केल्याचा दावाही त्यांनी केला। तर 2.5 कोटींची डील झाल्याचा दावाही केला। मनोज रांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीमध्ये दादा गरडचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आलाय। डुकरासारखं काळकुटेंना धरून नेतो असं धनंजय मुंडेंनी म्हटल्याची कबुली दादा गरडनं एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि जरांगेंच्या सहकार्याकडे त्यानं ही कबुली दिली होती। तर आणखी व्हिडिओ असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। वंजारींना कलंक लावणारा नासक्या असल्याचं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली। धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेल हे लक्षात ठेवा असं आव्हान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना दिलं। ज्याला काही अर्थ नाही असे आरोप माझ्यावर करण्यात आल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं। तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। माझ्यासह जरांगेंचे नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली। नार्को टेस्ट करण्यासाठी मी तयार आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलं। तर नार्को टेस्टसाठी सर्वात आधी माझा अर्ज जाणार असल्याचं ते म्हणाले। धनंजय मुंडेंचं असं वागणं नियतीला मान्य नसल्याचंही ते म्हणाले। मनोज रांगेंनी आरोपींचं संभाषण पत्रकार परिषदेमध्ये ऐकवलं। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्यातली संभाषणाची क्लिप त्यांनी ऐकवली। तर धनंजय मुंडेंनी 3 वेळा पैसे देण्यासाठी लांबवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा बांधवांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची मागणीही करण्यात आली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरेंपुढे मांडल्या। हिंगोलीच्या डोंगरकडा गावात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं। यावेळी महिलांनी औक्षण करत उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं।
शेतकऱ्याचं एका पावसात सगळं वाहून गेलं, तातडीनं कर्जमाफी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. काही ठिकाणी तर अद्याप पंचनामेही झाले नाही असं ते म्हणाले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत द्या अशी मागणी केली. सरकारनं पॅकेज घोटाळा केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. न्याय मागितला तर टोमणे मारला म्हणता मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केला. तर माझं पक्ष चोरलं, चिन्ह चोरलं, पण आमची माणसं जागेवर असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. अतिवृष्टी आणि बाजारभाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलं. तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी सरकारनं मदत केल्याचंही ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिला. अशातच शिंदेंच्या शिवसेनेनं आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. शहरातील मवियाच्या काही लोकांचा एकत्र येऊन शांततेत निवडणूक घेण्यासंदर्भात प्रस्ताव आला होता. हा प्रस्ताव आम्ही शिंदेंकडे पाठवलाय असं राजन तेली म्हणाले. शहादा नगरपालिकेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून न लढवता जनता विकास आघाडीच्या नावाखाली लढवण्याचा निर्णय अभिजित पाटील यांनी जाहीर केला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांचे वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. अलिबागमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शेकाप एकत्र लढणार आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष राज ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. तर काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह आज शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची भेट घेतली. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अलिबाग नगरपालिकेमध्ये काँग्रेसला कमीत कमी 3 जागा मिळण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी आज राजा ठाकूर यांच्या नेतृत्वात जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला. त्यावेळी काँग्रेसला अलिबाग नगरपालिकेमध्ये कमीत कमी 3 जागांवर उमेदवारी मिळावी असा आग्रह धरण्यात आला. आम्ही आज एका व्यासपीठावर आहोत. उद्या आमचं काय होतं माहिती नसल्याचं वक्तव्य मंत्री कोकाटेंनी केलं. तर उद्या आम्ही कोण कोणाकडे असू सांगता येत नाही असंही ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा दावा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला. येवल्यामध्ये नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार तयारी सुरू केली. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसोबत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. नंदुरबारच्या तोरणमाळ इथं राष्ट्रवादीनं शेतकरी मेळावा घेतला. आदिवासी बहुल भागातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. तर या मेळाव्यामध्ये नंदुरबारमधल्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मतदार यादीतील घोळ मनसेकडून उघडकीस आणला जातोय. नवी मुंबई मनसेकडून खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन करण्यात आलं. त्याचं उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा भाजपनं धक्का दिला. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परभणीमध्ये नरहरी झिरवळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. युती नाही झाली तर स्वबळावर लढणार असं त्यांनी म्हटलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारमध्ये समतोल नसल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केला. तर पोर्टल बंद पडल्यानं 15,000 तरुणांना लाभ घेता आला नाही असंही ते म्हणाले. लक्ष्मण हाके आणि त्यांचे कार्यकर्ते मराठा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. लक्ष्मण हाके, माऊली हळवणकर आणि मराठा नेते धनाजी साखळकर यांच्यामध्ये वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांची खत चोरी सुरू असल्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि गंभीर आरोप केला. डुप्लिकेट खतांची बॅग ज्याची किंमत 250 रुपये आहे त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरतानाचा हा व्हिडिओ असल्याचं ते म्हणाले.
वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। दरम्यान यावेळी मवियाची सत्ता येईल असा दावा आमदार अमित झनक यांनी दिला। पालकमंत्री नितेश राणे यांनी संजू परब यांच्यावर टीका करताना मी ज्यांना नगराध्यक्ष बनवलं तेच मला आव्हान देत आहेत अशी टीका केली। या टीकेला संजू परबांनी प्रत्युत्तर दिलं। नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच नगराध्यक्ष झालो, बाकी कोणाचाही संबंध नाही असं संजू परब म्हणाले। मंत्री गिरीश महाजनांनी भूखंड लाटल्याचा आरोप माजी खासदार उन्मेष पाटलांनी केला। बीएचआरसह इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप त्यांनी केला। कल्याण डोंबिवलीमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला 2 मतदान कार्ड आले। दोन्ही मतदान कार्डमध्ये फोटो बदलण्यात आलाय असा दावा शिवसेना युबीटीनं केलाय। मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेक प्रदर्शन भरले जातात, मात्र सध्या वाराणसीच्या शिखा पटेल या तरुणीच्या कलाकृतीची जोरदार चर्चा आहे। शिखानं रेखाटलेल्या ऑइल आणि ॲक्रेलिक पेंटिंग्स पाहण्यासाठी आर्ट गॅलरीमध्ये सध्या चांगलीच गर्दी होतीये। जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आपल्या पेंटिंगचं प्रदर्शन व्हावं हे स्वप्न उराशी बाळगून शिखा गेली 9 वर्ष परिश्रम घेत होती। युतीच्या सरकारच्या 5 वर्षाच्या काळामध्ये राज्यभरात 250 कोटी झाडं लावली जाणार आहेत आणि आतापर्यंतच्या 8 महिन्यांच्या काळात 10 कोटी झाडं लावण्यात आली आहेत असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यासाठी राज्यामध्ये 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारणार आहे असंही नाईकांनी सांगितलं। कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हत्तीरगाच्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराला साखर कारखानदार जबाबदार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी हा आरोप केलाय, तर कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रचंड लुटलं असंही शेट्टी म्हणाले। बेळगावमधील ऊस आंदोलनाला मोठं यश आलंय। प्रतिटन 3300 रुपये दर जाहीर करण्यात आलाय। शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद केलं। कचरा संकलन आणि वाहतुकीचं काम खासगी कंपनीला दिल्यामुळे कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला। मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास येत्या 14 तारखेपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गाव आणि परिसरातील महिला आणि गावांमध्ये दारूबंदीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे। इथल्या महिला चुडावा पोलीस ठाण्यावर एकत्रित येऊन महिलांनी निवेदन देऊन या परिसरामध्ये दारूबंदी करण्याची मागणी केली आहे।